केज नगरपंचायत अंतर्गत घरकुल घोटाळा झाला आहे आणि त्याची चौकशी सुरू झाली आहे. मात्र ज्या गोरगरिबांना ही घरं मिळायला पाहिजेत, आता त्यांना हळूहळू या संपूर्ण व्यवस्थेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचं त्यांना कळाल्यानंतर आता त्यांनी आपल्या हालचाली सुरू केलेल्या आहेत. आपण बघू शकता या ठिकाणी काही महिला लाभार्थी ज्या आहेत किंवा काही परिवार आहेत लाभार्थी, त्या काही महिला या ठिकाणी आमच्याकडे या ठिकाणी संपर्कासाठी आलेल्या होत्या, विचारणा करण्यासाठी आल्या होत्या की नेमकं आमचं घरकुलाचं काय होणार आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती पाहिजे, या क्रांतीनगर भागातील या सगळ्या महिला आहेत. क्रांतीनगर एक असा भाग आहे ज्या ठिकाणी गोरगरीब राहतात. या ठिकाणी काही भागामध्ये लोक जे आहेत ते अतिक्रमित जागेवर, अर्थात ते जागा शासकीय गायरानाची जागा आहे आणि ती जागा देऊ केलेला आहे. गेली जवळजवळ 1-2 दशकापासून 10-20 वर्षापासून हे लोक क्रांतीनगरच्या भागात राहत आहेत. विशेष म्हणजे यांना घरकुलं दिलीही गेली. मग आता त्यांना हे सांगितलं जातं आहे तुमचे कबिले नोंद करून नंतर मग तुम्हाला आम्ही घरकुल देऊ. जर असं होतं तर त्यांचं नाव या घरकुल यादीत घेतलं कोणी, आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना जी छोटी घरं होती त्यांची ती पाडायला लावली कोणी. अगोदर काही छोटं मोठं कष्टानं जमून त्यांनी जी घरं बनवली होती ती घरं पाडण्यासाठी कोणी सांगितलं यांना, ही सगळी आता चौकशी होणं गरजेचं आहे. चौकशा पण त्यांचं घराचं काय, प्रत्येक वेळेस चौकशी करून ठीक आहे, याच्यात कोणी दोषी असेल त्याला शिक्षा मिळेल नाही मिळेल, कारण आजच्या व्यवस्थेमध्ये तर सांगणं खूप अवघड आहे की यांना शिक्षा मिळेल का नाही. परंतु तरीही आपण अपेक्षा करूया की या गोरगरिबांना न्याय मिळेल. यासाठी केज विकास संघर्ष समितीनं 2 रस्ता रोको आंदोलनही केलेली आहेत. मात्र आता आम्ही या लोकांना घेऊन आता प्रत्यक्ष पुन्हा एकदा आम्ही मैदानात येणार आहोत आणि यांची घरं जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही आता गप्प बसणार नाही. कारण आपण बघू शकता या सगळ्या महिला आलेल्या आहेत. मला सांगा, कधीपासून तुमचं म्हणजे किती जणांना मिळालेली नाही ती घरं? कोणाला? 81 पासून राहते साहेब. आम्हाला कबाल 81 पासून राहतो. किती वर्ष झालं 81 पासून? म्हणजे बघा बोजो 81, 20 आणि हे 25, आम्हाला 36 वर्ष होत आले. मिळालेले घर आहेत ते आम्हाला कबाले भेटले, पण आम्ही पाण्यात राहतो. आमचे कबाले तसल्या ह्याच्यात राहिले नाही, भिजून गेले. 45 वर्ष मला वाटतं. यांनी सांगितल्याप्रमाणे जर आपण बघितलं तर जवळजवळ 40-45 वर्षापासून हे लोक तिथं राहत आहेत. तर आपण याचा अंदाज घेऊ शकता या गोरगरिबांना न्याय आता मिळाला पाहिजे. आणि केवळ चौकशा करून, कारण का हेच आहे नेमकं समाजात, हेच चाललंय, जे गरीब ते गरीब आणि श्रीमंत ते श्रीमंत, म्हणजे हा जो दरी वाढत चालली आहे ती ही तर आपल्याला बघायला येते. म्हणजे 40 ते 45 वर्ष एखाद्या ठिकाणावर राहून अतिक्रमणाचे काही नियम आहेत, शासनाचे काही नियम आहेत. 10 वर्षाच्या आत, मला वाटतं 10 वर्ष जास्तीत जास्त एखाद्या ठिकाणी एखादा परिवार राहत असेल तर त्याला त्याच्या नोंदी घेऊन त्याची गरज समजून ते घर त्याला दिलं जातं, ती जागा त्याला दिली जाते. मात्र या महिला सांगतायत की 45 वर्ष म्हणजे 1981 पासून या तिथं राहत आहेत क्रांतीनगरमध्ये, तरी आणखी त्यांच्या नावचं त्यांना ते कबिला किंवा ती जागा झालेली नाही आहे. जर असं असेल तर नेमका न्याय आहे कुठं? आणि जर न्यायासाठी असंच लोकांना प्रतीक्षा करावी लागत असेल तर लोकांच्या भावना तीव्र होऊ शकतात. एकीकडं आपण बघितलं अशात तो ठीक आहे, युद्धजनक स्थितीमुळे गॅस नाही आहे लोकांना, या सगळ्या परिवारांना आम्ही म्हणजे वेगळ्या समस्या तर आहेतच निर्माण होणाऱ्या, त्यात ही मूळ समस्या आता नेमकी सुटते का हा प्रश्न आहे. आम्ही या सगळ्या लोकांना लवकरच एकत्र घेऊन, मी यासाठीच हा व्हिडिओ करतो आहे की आता या लोकांना त्यांच्या जी काही अपेक्षित जागा होती, जे स्वप्न होतं ते उद्ध्वस्त झाल्याची कल्पना आता हळूहळू येऊ लागली, त्याची चर्चा होऊ लागली आणि त्यानंतर हे आता घराच्या बाहेर पडू लागलेले आहेत की नेमकं आपल्याला घर मिळेल का. आणि म्हणून आमची पुन्हा एकदा शासनाला विनंती आहे की भ्रष्टाचार झाल्यानंतर चौकशी होईल, सगळं होईल ठीक आहे, परंतु या लोकांना त्यांची घरं मिळाली पाहिजेत. तुम्ही कुठल्याही सुविधेतून द्या, एकतर जी काही रिकव्हरी आहे, ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे त्यांच्याकडून ते पैसे वसूल करा आणि यांच्या घरासाठी तो वापरा. आणि ते होत नसेल, शासनात त्याची कमजोरी असेल शासनाची, तर शासनानं दुसरा निधी मंजूर करून यांच्यासाठी घरकुलं लवकर देण्याचं प्रयोजन करावं. कारण ही समस्या एका नाही आहे, इथं फक्त एक 5-10 लोक आलेले आहेत, परंतु ही समस्या 241 जणांची आहे ज्यांना घरं नाही आहेत केजमध्ये. आणि
जी काही घरं मिळणार होती ती आपण बघितलं, त्यांचं वाट बघून त्यांच्या काही वाट बघून लोक म्हणजे त्यांचं निधन झालं. बघा, मी बोलतो नाहीये, बऱ्याच वेळा असं वाटतं की आम्ही जो व्हिडिओ करतोय कुणावर तरी तक्रार, कुणावर तरी काहीतरी आरोप करण्यासाठी. आता काय बोलताय तुम्ही? हा, आम्हाला नातुंड पतुंड झाले, त्या जाग्यात आम्ही राहताव. आम्ही कबाल्याची वाट बघून नवरे मरून गेले आणि लेकर ऊस तोडून खाते आणि मुली होत खाली खंदून ठुल्यालं तर म्हणले हे वरीव करून दाखवा आम्हाला. त्याला आम्ही गज साहेबाचे ती गट काढून शिनी वरी घेतलं आणि त्याचे पैसे भेटावे, आम्हाला घरकुल मिळावं म्हणलं. त्याने आम्हाला घरकुल दिलं नाही. मग आम्ही राहावं तरी कशामध्ये? आता गटावाल्याच्या आम्हाला आम्हाला याद यायले ऐकलं तुम्ही? ऐकलं? हा आवाज कुणाचा आहे? माझा नाही आवाज, हा जनसामान्याचा आवाज आहे. आणि नेहमी आम्ही म्हणतोय की हे तर या तरी आवाजावर विश्वास ठेवा किमान. जर आपल्याला वाटत असेल, राजकारण जाऊ द्या, समाजकारण जाऊ द्या, सगळं जाऊ द्या चुलीत, पण या लोकांच्या भावना, या लोकांचा आवाज तरी ऐका किमान. काय सांगतात ते आणि किती वर्षापासून राहतात? गेली कुठं घरकुलं? मग गेली अनेक वर्ष घरकुलं वाटप याच लोकांना मिळाली नसली तर वर्षानुवर्ष घरकुलं तर वाटप चालू आहे आमच्या इथं. दरवर्षी प्रोग्राम चालूच असतो. हे जातात कुठं? तर याच्या मागं कदाचित अपात्र लोकांना तरी दिली जात असावीत किंवा भ्रष्टाचार किती मोठा आहे याचा अंदाज आता तुम्ही लावू शकता. शेवटी आम्ही नेहमी आठवण करून देत आलो, या लोकांना जर न्याय मिळत नसेल तर नेमकं आम्ही न्यायाची लढाई किंवा न्यायाची भाषा कोणासाठी करतोय हा प्रश्न अनुत्तरित राहतोय. मला वाटतं आपण सर्वांनी यावर विचार करणं गरजेचं आहे. आम्ही गरीब माणसं आहोत ना, आमच्याकडून तुम्ही मत घेताव ना, तुम्हाला घरकुल देता, तुम्हाला नोंद करून देता, तुमचं फलानं करून देता, आमच्याकडून रोडचं टॅक्स घेतात, आमच्याकडून लाईटीचं घेते, तुमचं पाण्याचं भरून घेतात. ऐका, कायदेशीर भाषा या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आणि कायदा केलाय. त्या ठिकाणी जर ते बेकायदेशीर राहते असं तुम्हाला वाटतं, तुम्हाला घरकुल देण्यासाठी त्यांची नोंद नाही असं वाटतं, तर मग यांच्याकडून हा टॅक्स घेतला कसा? आजपर्यंत त्यांच्याकडून, त्यांच्या तोंडून नाही का, यांच्याकडून गोरगरीब असताना यांच्याकडून सगळे टॅक्स घेतले जातात की तुम्हाला हे देणार आहेत म्हणून. म्हणजे त्यांनी रोजीरोटीसाठी काही कमवलेले 4 पैसे या टॅक्समध्ये वगैरे घालायचे. तुमच्याकडे पावत्या आहेत? त्यांच्याकडे या पावत्या सुद्धा आहेत. मला वाटतं ऐकणारा प्रत्येकानं हा व्हिडिओ जे पाहतायत, जे न्यायाच्या बाजूने आहेत, त्या सर्वांना विनंती आहे, आता तुमची वेळ आलेली न्यायाच्या बाजूने उभा राहण्याची. जर असं करू शकला नाहीत तर जीवन जगण्यामध्ये आम्ही किती लाचार आहोत किंवा आम्ही अपात्र आहोत असंच कुठतरी वाटायला लागेल. म्हणून चला तर या सगळ्यांना न्याय देण्यासाठी एका भाषेमध्ये, एका ताकदीनं उभा राहू आणि केजमधल्या या 241 लाभार्थींना ज्यांना घरकुलं मिळालेली नाहीत, कारण आपल्याला माहिती 374 पैकी फक्त 133 लोकांना ही घरकुलं मिळालेली आहेत. त्याच्यातल्या बी काही लोकांना हप्ते मिळालेले नाहीत असं आमच्या कानीवर. 133मध्ये हप्ते मिळालेले नाहीत. मात्र ज्यांना मिळालेले आहेत त्या 200 ज्यांना मिळालेच नाहीत किंवा यादीत नाव आणि जो भ्रष्टाचार झाला आहे त्यासाठी आता मला वाटतं हे सगळे रिकव्हरी करून आम्हाला आता पुन्हा एकदा यांची स्वप्न साकार करणं गरजेचं आहे. कारण हे लोक रस्त्यावर आलेत, आपण बघू शकता. ते आज मी घरात होतो, मला त्यांनी बोलून घेतलं बाहेर आणि ते आपल्या व्यथा सांगतायत. म्हणजे हे लोक आता रस्त्यावर आलेले, तर त्यामुळं त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी घर देणं एवढाले लेकरं आमच्या पाया खांदलेल्या पायात पडत होती आणि पाणी हिटकालं होतं त्याच्यामध्ये. का की आम्हाला घरकुल भेटायचं म्हणून खंदून टाकलेलं होतं. 14 नातुंड आहेत त्या बाईला. आणि इस्पत्र्याचं घर माझं हे पाडायला लावले आणि ते घरात येऊन फोटो काढा आमचे. तुम्ही घरी येऊन आमचे फोटो काढून आणि बघा जरा बघतो. सगळ्यांना सांगू, केजचा न्याय करणारे युवक युवती किंवा प्रत्येकाने हे ऐकावं. शेवटी जीवनात जगण्याचा काही उद्देश ठेवा. ठीक आहे, तुमचं जीवन जगा, तुमच्या ध्येयाकडे जा, पण या लोकांचं काय, ज्यांना कुणावर तरी न्यायासाठी विसंबून राहावं लागतंय त्या लोकांना न्याय मिळालाच पाहिजे. बस.